मसाला भात खाय मोना. हा गरम करून ना तेच बरं आहे. याच्यात टाक एकच टाक. पाणी नाही घेतलं का ग? थांब पाणी देते मी. घ्या ना तुम्ही. घेते ना मी पण. वहिनीला मॉडेल शोधते. थोडीशी तू इकडून हा एक काढा वहिनी. तिने काय विचारत नाही. मला झटका बसला. ज्वेलरी चिटकावते. लाईन राहते. हा नाही तो खाली वाटा ना म्हणून जोड फिरवते. टोक वर कर सुरीचं. टोक वरती करायचं सुरीचं. आता जिथं लावलेलं आहे त्याच्या शेजारी लावायचं. पुढं राहिलंय बघ लावायचं. हा हा. इकडे पोरीची चालू आहे साफसफाई. हायड्राचे बरणी घसते का? डायरेक्ट त्याच्यात घसणी टाकली. डायरेक्ट घसणी टाकली त्याच्यात. आम्ही बोटाला डायरेक्ट कॉटन लावून घेतला वरला करून. डायरेक्ट बोटाला कॉटन लावून लई होत आहे. नाही आता ते आराम कामाची पोरगी घ्या. एक काठ इकडून एक काठ तिकडून. दीदी आज परत प्रॅक्टिस करते साडीची. ती डाव्या हाताने करते त्याच्यामुळे तिचं कन्फ्युजन होतं. कस्टमरला एवढं दम देऊ देऊ नाही सांगायचं. लग्नावर खाली पकडते डायरेक्ट. आपल्याला ती वेस्नीची दीदी जेवढं आपल्याला अंदाजीनं खांद्यावर पकडा येईल तिथं पकडायचे मिऱ्या व्यवस्थित. बोटात पकडायच्या अशा हातात नाही. इकडून नाही ना निघत बाहेर. कडक साड्यांचा जास्त प्रॉब्लेम होतो. आलम बरोबर.
6 वाजले आणि ना दुपारपासून मस्त पाऊस येत होता. इतकं छान वातावरण झालं आहे ना, मस्त थंड थंड. आणि माझी थोडीशी झोप पण झाली. एक ब्लाऊज शिवला मी. मम्मीचं पण काम चालू होतं. मम्मी चालली आता फॉल अस्तर आणि ते आणायला. मम्मीला ब्लाऊज शिवायचं आहे त्याच्यामुळं. आणि मस्त इतकं छान वातावरण झालं ना, तर हवा पण अशी गार सुटली किती आहे. गरम होतं. आणि थोडीशी बुरबुर पण येते. पाऊस बारीक बारीक एकदम. गरम किती होत होतं आज? मम्मी आता फॉल आणि ते आणलं का मी ना 9:30 फॉल लावल. आणि मी दुपारीच एअर वॉश केला होता मस्त. मम्मी एवढा पसारा काढून बसली आता. काय शिवत राहिले का मी? गावाचं चालू आहे तिचं. आजपर्यंत आणून मी पण दुकानच बंद होती. जे जे ब्लाउजच आले कस्टमरचे ते पाहतीये, कोणाची बाकी आहे ती शोधू राहिली मम्मी. एवढे अस्तर आणायचे. हां, लय लय अस्तर फॉल आणायला कपडे साचले आता कस्टमरचे. आपलं एवढंच पूर्ण करून द्यायचे आपण नाही घ्यायचं. लग्नात असंच म्हणतो आपण. काही काही असे कलर राहते ना साड्यांचे, त्याचे फॉल नाही भेटत त्यांना लवकर, अस्तर पण नाही भेटत. लय पसारा झाला होता. आता जे ब्लाऊज शिवलेले ना ते बाजूलाच ठेव. हां, शिवलेले हे दोन ते जे पीस आहेत. द्यायचे का तर त्यांना कटिंगला? हा, हे आहे ना, हे त्यांच्या साड्यांचे पिशवी ठेवते. हां, पिशवीत ठेव साड्यांच्या. तेच काढून राहिले म्हणून 4 का काय ब्लाऊज येते कचरे त्यांकडे दे. ते कटिंगला काढले बाजूला. हां, आणि ना दादूची त्यांचं बोलायला मिळाली पुढची वेळी आपल्यामध्ये सापडा नसतं. ना 9 वाजले आणि मी बसले साड्यांना फॉल लावायला. मम्मी ब्लाऊज कटिंग करते. मम्मीला ब्लाऊज शिवायचा आहे. तरी ना आत्ताच कस्टमर झाले. आत्तापर्यंत कस्टमर चालू होते. तरी मी आता वेळ आहे तर फॉल आणि ते लावून घेते. कारण सकाळी सकाळी मग आवरलं का लगेच हात शिलाई करून घ्यायला. कारण कस्टमर पण चालू होते लवकरच. अजून आम्हाला स्वयंपाक करायचा आहे. काय नियोजन आहे काय माहिती स्वयंपाकाचं. आज मम्मी मीचे जेवायला दादू पण नाही आहे त्याच्यामुळं.